ओम साईराम मैत्रिणींनो. तर मी आज तुम्हाला ब्रेशर पट्टी किंवा योग पट्टी ह्याच्याविषयी थोडीशी लहानशी ट्रिक सांगणार आहे की ब्रा पट्टी कशी बसवायची एकसारखी येण्यासाठी. कोणाची कमी जास्त, आता नवीन कोण शिकणारे असतात त्यांची कमी जास्त होते किंवा काय प्रॉब्लेम येतात, त्यासाठी नेहमी हे आपलं ब्रा पट्टीचं कटिंग असतं. सगळ्यांचं सेम असंच आहे. आता मी हे कट करून घेते. कट करून घेतल्यानंतर काय करायचं एकसारखं येण्यासाठी, आता हे जसे सगळे कट करतात सेम तशीच मी ही कट केली. आता हे आपण इथून लावायला कटोरीला किंवा कोर्टक्सला इथून लावायला सुरुवात करतो. तर हे जे टोक आहे की नाही, हे टोक, ह्या टोकचा बरोबर हा शेंडा आहे की नाही वरचं, हे टोक असं कट करायचं. हे बघा असं बरोबर कट केलेलं आहे ना. आता ते आहे की नाही, आता ही कटोरी आहे, हा कटोरीचा ब्लाऊज शिवते. ही कटोरी अशी पकडून हे हे बरोबर कटोरी आणि हे असं एकाला एक जोडायचं. हे बघा, आणि इथं शिलाई मारायची. आता ही शिलाई मारल्यानंतर हे बघा, हे असं दिसतंय. हे अशी शिलाई मारायची. बरोबर हे दोन्ही पण एकत्र एका रेषेत आले पाहिजे, ते टोक आणि हे. मग ह्याच्यानंतर हे गुंडाळायचं आणि सेम तशीच दुसरी बाजू आपल्याला कटोरीला जोडून घ्यायची. गुंडाळल्यानंतर बरोबर जसं आपण पहिल्या वेळेस केलेलं सेम, हे बघा, हे आणि हे कटोरी आणि हे एकत्र असं जोडून शिलाई मारायची. शिलाई मारून झाली मग ते बाहेर काढल्यानंतर एकसारखं कमी जास्त होत नाही, दोन्ही पण ब्रापट्टी एकसारख्या होतात. ही ट्रिक तुम्ही साध्या ब्लाऊजला म्हणजेच कोर्टक्सला किंवा कटोरीला वापरू शकता. अगदी अशा लहान लहान गोष्टी असतात की ज्याने आपला ब्लाऊजला फिनिशिंग येते. ह्यासाठी नेहमी हे बघा, हे अशी सुंदर असं इथं अजिबात कमी जास्त नाही, आणि ह्या दोन्ही पण बाजू लावल्यानंतर अगदी सेम येतात, काहीच फरक पडत नाही. त्यासाठी काय करायचं तर फक्त हा ब्रेशर पट्टीचा किंवा योग पट्टीचा थोडंसं टोक एकसारखं कटिंग केलं की बरोबर हे एकसारखं येतं. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. बाय मैत्रिणींनो.